नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णास किचनमध्ये मी पल्लवी तुमचं खूप खूप स्वागत करते आहे। आणि आज मी बनवणार आहे फणसाची भाजी। तर हा फणस आहे, हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। इकडे मी ही भाजी कुकरमध्ये बनवणार आहे। त्यामध्ये मी कुकरमध्ये तेल घातलेलं आहे आणि यामध्ये मी घालणार आहे तेजपत्ता। त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि त्यामध्ये मी कोथिंबीर घातलेला होता। आणि इकडे यामध्ये मी हा एक मसाला तयार करून घेतलेला आहे। यामध्ये मी कांदा खोबरं खसखस धणे आणि मोठी विलायची कलमी हे सगळं मी बारीक करून पेस्ट करून घेतलेली आहे। तर मैत्रिणींनो, हा मसाला मी यामध्ये ॲड करणार आहे। हा मसाला मी नेहमीच घरी रेडी ठेवते, कारण की मला ऐनवेळी ऑर्डर्स येतात, त्यासाठी मी हा मसाला नेहमीच माझ्याकडे रेडी ठेवते। याला फ्रीजमध्ये बनवून ठेवते। हा मसाला तुम्ही बघू शकता तेलात छान शिजलेला आहे। याला तेल सुटलेलं आहे वरती। मसाला छान शिजल्याशिवाय पदार्थाला चव येत नाही, त्यामुळे याला छान तेलात होऊ द्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर मैत्रिणींनो, मी यामध्ये घालणार आहे हळद आणि आपल्याला चवीनुसार तिखट घालायचं आहे। तुम्हाला हवं तेवढं, कुणाला जास्ती तिखट हवं असतं किंवा कुणाला थोडं मीडियम हवं असतं, त्यानुसार आपल्याला तिखट घालायचं आहे। तर मी त्यानंतर मी इथे थोडासा गरम मसाला ॲड करणार आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। तर मैत्रिणींनो, पदार्थ बनवताना आपल्या अंदाजाने। त्यानंतर मैत्रिणींनो, या भाजीमध्ये मी थोडंसं दही ॲड करणार आहे। दही घातल्याने आपला फणस जो आहे छान मऊसर शिजतो आणि भाजी झटपट तयार होते। आणि दही घातल्यामुळे आपल्या भाजीला तर्रीसुद्धा छान येते। तर काही भाज्या। त्यानंतर मसाला शिजण्यासाठी मी यामध्ये पाणी ॲड करणार आहे। त्यानंतर मैत्रिणींनो, मसाला छान शिजलेला आहे आणि यामध्ये मी आता फणस ॲड करणार आहे। तर हा पूर्ण फणस आपल्याला घालायचा आहे आणि पाणी न घालताच आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं। तर मैत्रिणींनो, आपल्याला 3 शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहे। त्यानंतर आपल्याला लो फ्लेमवर हे ठेवायची आहे भाजी। तर मैत्रिणींनो, आपण कुकर उघडलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती तर्रीदार ही भाजी आपली इकडे रेडी झालेली आहे, शिजून रेडी झालेली आहे। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहे रसा होण्यासाठी। आता यामध्ये आपण थोडंसं अगदी पाणी सोडून घेऊया, आपल्याला रसा हवा आहे म्हणून। आणि याला उकळी येऊ द्यायची। त्यानंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि थोडासा हलका गरम मसाला यामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि आपली भाजी रेडी झालेली आहे। थोडा आपण यामध्ये गरम मसाला आणि कोथिंबीर घालूया आणि तुम्ही बघू शकता किती छान याला उकळी आलेली आहे। आपली भाजी छान रेडी झालेली आहे। तर मैत्रिणींनो, आपली ही तर्रीवाली फणसाची भाजी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। थँक्यू।